गुड मॉर्निंग एव्हरीवन. एक्झॅक्टली 9:15 झालेलं आहे आणि आज मी थोडंसं लेट झालेलो आहे मार्केट ओपन करताना, कारण काल उशिरा झोपलो, आज सकाळी लवकर उठणं झालं नाही आणि त्यामुळे 1-2 मिनटं मी आता. सो काल आपण सर्वांनी जसं पाहिलं होतं, माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की काहीच गॅरंटी नाही मार्केट कोणत्या साईडला ओपन होईल. थोडीशी पण बॅड न्यूज मार्केटला पुश करू शकते खाली डाऊन साईड किंवा गॅप डाऊन ओपनिंगसाठी. हे बघा, जर घेतो आहे तर तुम्हाला नक्की अपडेट करेल. आता पहिली कॅन्डल बघा 22,350च्या जवळपास सपोर्ट घेऊन वर गेलेली आहे. ठीक आहे, स्टील मला अजून स्ट्रेंथ अशी वाटत नाही आहे की मार्केटमध्ये की मार्केट वर जाईल. बट लेट सी, आज बुधवार आहे, व्हॉलेटिलिटी जास्त राहत आहे सध्या बुधवारी. आपण बघू काय आपल्याला भेटते. तर सर कॅन्डलची एक खासियत आहे बघा, की ही कॅन्डल जरी पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाली, आता होणार तर नाही आहे, 100% होणार नाही आहे, पण झाली तरी पण ही कॅन्डल जी आहे ती स्ट्रेंथ इंडिकेट करत नाही. कारण ऑलरेडी जे बियर्स आहेत त्यांनी खाली पुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्केटला, आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येते की परत ते एक अटेम्प्ट अजून करतील. सो आता ही लढाई थोडी बुल्स वर्सेस बियर्स ही चालेल. ठीक आहे, थोडा वेळ आपल्याला बघायचं आहे काय होते. शक्यतोवर मी इथे पुट घ्यायचा विचार करतो आहे, पण लेट्स बघू काय होते तर आपल्याला. सो आता करंटली 12-12:15 झालेले आहे आणि आपण बघू शकता की आपण सकाळी एक जो प्लॅन केलेला होता की ट्रेडिंग आज कमी करू, तो एक्झॅक्टली बरोबर निघाला. कारण मार्केट आज पूर्णपणे साईडवेज आहे. सुरुवातीला व्हॉलेटिलिटी तुम्हाला खूप जास्त बघायला मिळाली. इथे एका सेकंदामध्ये 145चं प्रीमियम 170ला जात होतं आणि 170चं प्रीमियम जे होतं ते 140ला येत होतं. बट लेटर ऑन सगळे प्रीमियम आता डाऊन झालेले आहे आणि काहीच जास्त मुवमेंट आपल्याला बघायला मिळत नाही आहे. सो आपलं एक डिसिजन जो होतं ते आपण परफेक्टली एक डिसाईड करून ठेवलेलं होतं की आज ट्रेड कमी करायचा आहे. कारण भले आपल्याला लॉस झालाच चालतो किंवा प्रॉफिट नाही मिळाला तरी चालते, पण ओव्हरऑल आपल्याला नंतरसाठी कॅपिटल प्रोटेक्ट करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आता बघा 1:50 जवळपास झालेले आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे आणि खूप बोरिंग मार्केट आहे आजचं, टू बी ऑनेस्ट. कारण आज पाहिजे तसा काहीच मूव्ह आपल्याला मिळत नाही आहे. ज्या लोकांनी आज खूप कमी ट्रेडिंग केलेलं आहे तेच आज खूप सुखामध्ये आहे, पण ज्या लोकांनी आज हेवी क्वांटिटी आणि हेवी पोझिशन्स बाय करून होल्ड केलेले असतील त्यांना प्रोबॅबली खूप चांगला लॉस होऊ असणार असं मला वाटते आहे. मला असं वाटतं आहे की उद्या आपण होल्डसाठी एक ट्रेड प्लॅन करू शकतो, त्याबद्दल आपण 3 वाजता चर्चा करू नक्कीच. सो आता 2 वाजून गेलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की वन डेची जी कॅन्डल आहे ती अजून पण रेडमध्येच क्लोज होताना आपल्याला दिसते आहे. मार्केट आता फक्त 1 तास बाकी आहे आणि 1 तास बाकी असताना सुद्धा जर कॅन्डल रेडमध्ये क्लोज होते आहे याचा अर्थ नक्कीच मॅक्झिमम 95% चान्सेस आहे की उद्या मार्केट जे आहे ते गॅप डाऊन ओपन होईल. मोर ओव्हर की जेव्हा आपण 5 मिनिटच्या टाईमफ्रेममध्ये पण पाहतो आहे तर एक हा जो लास्ट सेशनचा डाऊन ट्रेंड आहे आपल्याला दिसतो आहे. आता माहिती नाही 1-1.5 तासामध्ये काही चेंज झालं तर, पण सध्याच्या कंडिशनवरनं तरी असं फील होते आहे की उद्या मार्केट कन्फर्म गॅप डाऊन ओपन होणार आहे. सो इथे आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. लेट्स बघू थोड्या वेळाने. मी तुम्हाला सांगेल उद्याच्या ब्लॉगमध्ये की माझ्या ट्रेड मी जो घेतला होता त्याच्यात मला लॉस झाला की मला प्रॉफिट झाला.